रोझवा येथे बिबट्याने चिमुकलीचे बळी घेतलेले कुटुंबाचे राष्ट्रवादीकडून सांत्वन। तळोदा तालुक्यातील रोझवा येथे नरभक्षक बिबट्याकडून घरासमोरील जागेत खेळत असलेल्या लहान मुलीवर हल्ला करत ठार केल्याची घटना घडली असून येथील परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे यांनी पदाधिकारी सोबत पीडित कुटुंबाला भेट देऊन सांत्वना देत आर्थिक मदत केली। तर दुसरीकडे वनविभागाचा गलथान कारभार समोर आला असून पिंजऱ्यात ठेवण्यासाठी नुकतेच बिबट्यांनी बळी घेतलेले कुटुंबाकडून बकरीची मागणी करत वनविभागाच्या भोगळ कारभाराचे प्रदर्शन आल्याचे समजते। तसेच परिसरात अजून पिंजऱ्याची आवश्यक असून सुस्त विभाग होऊन राहिलेले पिंजऱ्याची आता दुरुस्ती करत असल्याचे समजते। वनविभागाच्या गलथान कारभारामुळे अजून किती बळी घेतले जातील तेव्हा जाग येईल असा प्रश्न नागरिकांना पडत असल्याचे समजते। मी मोहन पवनसिंग शेवाळे, जिल्हा परिषद सदस्य, पाडरदा गट, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजितदादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या रोझवा प्लाट, दलेल, शिवापूर, तळोदा तालुका इथं ज्या चिमुकलीवर प्राणघातक हल्ला ज्या बिबट्याने केले आणि त्यांचं भक्षण केलं, त्यांच्या कुटुंबांना एक त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आणि एक छोटीशी मदत करण्यासाठी आलो असता त्यांना इथं तात्काळ मदत दिली गेली पाहिजे। आणि काल जी टीम आली होती ती त्या पिंजऱ्यामध्ये भक्षण वाघाला करण्यासाठी ते त्यांच्याकडे जनावरांची मागणी करतात। ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे, निषेध करावा तेवढाच थोडा आहे। म्हणजे याच्यातून असं दिसून येतं की फॉरेस्ट डिपार्टमेंट किती भ्रष्ट आहे। उलट त्यांना मदत केली पाहिजे। ते आज दुःखात आहेत, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यांच्या एक चिमुकली बालकाचा जीव गेलेला आहे। आणि माणसापेक्षा जनावराचा जीव मोठा असतो का? आज या नाकर्तेपणामुळे, या फॉरेस्ट नाकर्तेपणामुळे आज 5-6 लोकांचा या 2 महिन्यात जीव गेलेला आहे। यांनी यांच्या कडेकोट बंदोबस्त करावा आणि या जनावरांना कुठं सोडलं, कुठं पकडलं त्याच्या जनतेला जिओ ट्रॅकिंग करून पाठवावं अशी आमची या आजच्या दिवशी मागणी आहे। आणि आज आम्ही त्यांच्या दुःखामध्ये शोक संदेश म्हणून, एक वेदना म्हणून, एक त्यांच्या दुःखात सहभागी होतो आणि त्यांच्या दुःखात सामील होतो। परमेश्वर या देव मोगरा माता त्यांना दुःख सहण्याची ताकद देऊ।